नमस्कार, सुमन ब्लॉगिंग चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज पहिल्यांदाच मी तुम्हाला झाडं कसं लावते ते दाखवणार आहे आणि त्याच्यासाठी मी माती कशी बनवते ते पण दाखवणार आहे। तर इथे पाहू शकता, ही आहे काळी माती आणि ही आपण आता शेतावरतून आणलेली आहे आणि हे ॲलोवेरा आणला आपण हेच मातीमध्ये कालवण्यासाठी। आणि आता मी ही जी काळी माती आहे ही चाळून घेत आहे, कारण ही आपण घटाला आणलेली आहे। तर ही वल्ली होती थोडीशी, तर त्यातनं आपण चाळून खाली घेत आहोत आणि जी चाळलेली वरती निघती म्हणजे घाटी वगैरे, तर ती पण मातीच आहे, दगड वगैरे नाही आहेत, पण त्याची कशी ढेकळं झालेली आहेत ना मोठी मोठी, तर ती आपण चाळून घेऊया आणि ती झाडांना वापरूया। आणि जी माती खाली म्हणजे बारीक माती पडती छान अशी, तर ती आपण घटाला यूज करणार आहोत। चाळलेली माती घटासाठी स्वच्छ अशी चाळून माती लागते मऊसूत, तर त्यासाठी आपण ही खाली चाळून घेत आहे। आणि ही जी वरती आहे ही पण माती छान आहे, तर ही आपण झाडांना वापरणार आहे। तर माझ्या कुंड्यांमध्ये खूप साऱ्या तुळशी उगवलेल्या आहेत, तर मी ठरवलं की आता जे येतं ना नंतर ना आपल्याला तुळशीचं लग्न वगैरे, तर त्यावेळेस एक मोठी तुळस हवी। तसे तर आहे माझी तुळशी, वृंदावनात तुळशी, पण ती खराब होत राहते, तर मला बदलून ठेवावी लागते। ही ठेवली की ती उन्हात ठेवावी लागते, नंतर ना ती घ्यावी लागते, कारण पत्र्यामध्ये फरक पडतो ना। तर आता हे पहा, हे चाळून झालेली माती आहे ही दगडाची, आणि माझ्याकडे लाल माती पण आहे आधीची एक एक पोतभर आहे, म्हणजे जुन्या कुंड्या होत्या, मी त्या कुंड्या मोकळ्या केलेल्या, तर ती माती मी छान वाळवून पोत्यात भरून ठेवली होती, जेणेकरून परत कधी झाडं लावायची झालं तर त्याच्यासाठी। तर मी दोन्ही माती अर्धी अर्धी घेतली। काळी माती चिकट असते खूप, त्याच्यामध्ये थोडीशी लाल माती घेतली, आणि ह्या लाल मातीमध्ये आधीच कोकोपीट मिळवलेलं आहे म्हणजे पूर्वीचंच, आणि त्याच्यामध्ये मी हे खत टाकले। हे शेणखत आहे, छान कुजलेलं आहे, गावावरतून आणले आपण, आपल्या शेतातलं उकरंड्यातलं म्हणजे म्हशीचं वगैरे। आणि त्यात थोडीशी हळद टाकते मी, कारण किडे वगैरे लागून, आणि ॲलोवेरा आहे हे पण टाकून देते थोडंसं, की जेणेकरून फंगस वगैरे नको लागायला म्हणून। आणि निमखली वगैरे आपल्याकडं नाही आहे, तर त्याच्यासाठी मी ही जी पावडर केलेली आहे लिंबाची, तर ती टाकत आहे 2 चमचे त्या मातीमध्ये, कारण की विकतचं असं काय आणलं नाही मी, जे काय आहे ते घरच्यामध्येच बनवते आणि झाडं छान येतात माझी त्यामुळे। तर आता ही माती मिक्स करून मी ह्याचं मिश्रण बनवते। आता हे पहा, ह्या 2 कुंड्या आहेत आणलेल्या, छोट्याच आहेत, तर ह्याच्यामध्ये मी हे झाडे लावणार आहे। आणि कालच गावाला गेलते, तर येताना मी जास्वंदीच्या 2 काटक्या आणलेल्या आहेत। ही पहा, ही नारळाचं हे कट करून बुरवंदा केला आहे, जेणेकरून खाली टाकायला आपल्याला होलांवर, म्हणजे ड्रेनेज होल ही होणार नाही पाणी जाण्यासाठी। तर मी हे 2 कुंड्यांमध्ये थोडं थोडं टाकून घेते। आणि जास्वंदीच्या काटक्या आणलेल्या आहेत, तर त्या पण मी एका ह्याच्यात लावणार आहे। तसं तर आज बरेचसे झाडे लावणार आहे, पण तुम्हाला फक्त 2 झाडं लावतानाचं ब्लॉग दाखवणार आहे, आणि सगळ्या कटिंग लावणार आहे, मोगऱ्याची कटिंग, जास्वंदीची कटिंग। आणि हे सगळं झाल्याच्या नंतर ना आरामात तुम्हाला ते फुटल्यानंतर किती छान होतं ते मी दाखवणार आहे, कारण माझ्याकडचे सगळे झाडं मी अशीच कटिंग वगैरे लावून बनवलेली आहेत। बऱ्यापैकी झाडं कटिंगपासूनच बनवलेली आहेत मी। ते पहा, हे मिश्रण आहे हे भरून घेते, आणि ह्या कुंडीतल्याच तुळशी उपटलेल्या आहेत आपण। तर ह्या तुळशी 3 आहेत, तर मी 3ही पण एकाच कुंडीत लावणार आहे, कारण आपल्या ऑलरेडी बाकीच्या कुंड्यांमध्ये बाकीच्या झाडांमध्ये खूप साऱ्या मोठ्या मोठ्या तुळशी आहेत, त्याच्या बाहेर गेलेल्या आहेत उन्हाच्या साईडला। तर आता आपण ही कुंडीत लावून घेऊया। हे पहा, ह्यात मी ह्या 3 तुळशी लावून घेतल्यात, आणि छान दाबून घ्यायचं आपल्याला तुळशी लावल्यानंतर। आणि आता हे साईडला ठेवून थोडंसं हलवते, म्हणजे खाली कुठंही त्याच्यामध्ये हे राहणार नाही। आणि आता हे साईडला ठेवूया आपण। आणि इथं माझ्या माऊ पण बघतात, ते वैतागल्यात, हे काय चाललंयचं मातीत खेळायचं। आणि ही पहा, ह्या कटिंग आहेत, तर ह्यांचे तुकडे करू छोटे छोटे, आणि नंतर ना तर ह्यात कटिंगला थोडंसं खाली साळून घेतलं आपण, जेणेकरून मुळ्या येण्यासाठी उपयोग होतो। आणि खूप साऱ्या कटिंग लावायच्या, कधी कधी कटिंग मरतात, पण सहसा ह्या दिवसात तर कटिंग मरत नाही, पण तरी पण। आणि मी हे रस्त्याच्या कडेला पेट्रोल पंपावरती एक लाल जास्वंद होतं, तिथनं ह्या काटक्या आणलेल्या आहेत, ते पाहू शकता, लाल नाही गुलाबी जास्वंद आणि गावरानवालं। तर मी ते आता ह्या काटक्या ह्याच्यात लावून घेतलेले आहेत, आणि हे पाहू शकता। आता ह्याला आपण मस्त असं पाणी देऊन घेऊया, आणि मातीचं मिक्सचर छान बनवलेलं आहे। हे पहा, पाणी छान आतमध्ये ड्रेन होऊन जातं, आणि सुरुवातीला भरपूर असं पाणी द्यायचं चांगलं फुलमध्ये, म्हणजे मग आपण ह्यांना असं झाडांच्या मध्ये ठेवणार आहोत, जेणेकरून मग ह्यांना 8 दिवस पाणी देण्याची गरज नाही, आणि तिथंच हे एकदम झाडांच्या मध्ये सावपी होतात, ह्यांना बिलकुल उन्हात वगैरे ठेवायचं नाही आहे। हे पहा,
मस्त आता मी गॅलरी वगैरे धुवून घेतली आणि बाकीच्या पण कुंड्यातनी झाडं लावलेली आहेत. ह्या कुंड्या मोकळ्या होत्या, ह्यातनं मी थोडं थोडं काय ना काय लावणार आहे. हे पाहू शकता, हे आहे गुलछडीचं. तर इथं पहा, इथं खूप साऱ्या गुलछडीचं मी तयार केलेलं आहे. त्यातलीच 2 रोपं मी या कुंडीत लावलीत आणि इथं आपली खूप सारी आळू आहे आणि पलीकडं पण झाडं आहेत फुलाची. तर मी इथं ठेवलेली आहेत झाडं. हे पाहू शकते, ते एक मोगऱ्याचं झाड आहे, सोबतच आता आपण लावलेलं ते ह्याचं गुलछडीचं, सोबतच हे जास्वंद आणि तुळस अशी काही जी झाडं आहेत मी लावलेली. तर ती मी इथं ह्या झाडांच्या मध्यभागी ठेवलेली आहेत, जेणेकरून त्यांना ऊन लागणार नाही. आणि ही आहे हराळी. तर आपली आधीची पण हराळीची कुंडी आहे. तर मी आत्ता ज्या कुंड्या तयार केल्यात तर त्यात म्हटलं हराळी लावूया, कारण आपल्याला गणपतीला रोज हराळी लागते मला दुर्वा वाहण्यासाठी. तर एक कुंडीतली हराळी माझी खराब झाली आहे, मांजरांनी त्याच्यात एक पाडली होती कुंडी. तर हे पहा, ही पहिली हराळीची कुंडी आणि अजून अशीच एक आहे. तर मी अजून एक तयार करत आहे आणि त्याच्यात मस्त हराळी लावून मी ठेवली आता. आणि माऊ आमच्या येड्या झाल्या त्या मी बसले म्हणून, त्यांना खायला नव्हतं दिलं, आता त्यांना खायला दिलं.